Hi friends, in last lecture we have discussed the basics of language, that is parts of speech. In that lecture, as per our discussion, we have discussed in details all the eight parts of speech and their roles in the sentence. Today we are going to discuss how to make a sentence, because when we have to express ourselves, maybe your thoughts, maybe your emotions, whatever we are going to communicate, obviously we have to frame a sentence. So how to use those parts of speech into sentence, this is our today's topic. मागच्या लेक्चरमध्ये आपण शब्दांच्या जाती बघितल्या. आज आपण वाक्य कसं बनवायचं, वाक्य म्हणजे काय आणि त्या वाक्य प्रकाराचा नेमका कुठल्या भावना व्यक्त करण्याकरता आपल्याला उपयोग करायचा आहे हे आपण बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. व्हॉट इज सेंटेन्स? Consider these three words. This is verb, as we have seen in last lecture. This is verb. This is a name given to a particular kind of sports, that is cricket, and this is a name given to a person. So play becomes verb, cricket becomes noun, and Sachin becomes noun. But when we see, if we arrange the words in this sequence, no one will understand what I want to tell. मला नेमका काय सांगायचं आहे, हे तीन शब्द आहेत. तीनही शब्द वाक्याचा भाग आहेत, पण नेमकं त्याची ऑर्डर, त्याचा सिक्वेन्स हा योग्य नसल्यामुळे मला याच्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे हे कळणार नाही, किंवा तुम्ही जर माझ्याशी अशा पद्धतीने बोलले तर तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हेही मला कळणार नाही. व्हॉट इज सेंटेन्स? Sentence is a group of words. True. Group of words. Sentence is a group of words arranged in such a manner that it imparts some meaning. वाक्यांचा असा समूह जो एका विशिष्ट पद्धतीने जर आपण अरेंज केला तर ज्याच्यातून एक संपूर्ण अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतो. आता हेच तीन शब्द जर मला वापरायचे असतील, सचिन प्ले क्रिकेट. नाउ थ्री वर्ड्स I had written on boards. If you remember, it was play, cricket and Sachin, which are not properly arranged in a proper manner, so that the group of words failed to impart any kind of meaning. आपण ते इतके विचित्र पद्धतीने लिहिले होते की ज्याच्यातून कुठलाच अर्थ कुणालाच कळणार नाही. पण तेच तीन शब्द जर मी अशा पद्धतीने लिहिले, सचिन प्लेज क्रिकेट. आता नाउन, वर्ब, नाउन. ऑलवेज रिमेंबर that subject of a sentence and object in the sentence are always nouns. Subject आणि object शब्दामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जे असतात हे नेहमी कुठल्या तरी वस्तूचे, कशाचे तरी नाव असतात. मग ते शहराचे असतील, गेमचे असतील, कपड्याचे असतील, शर्ट असेल, टी शर्ट असेल, साडी असेल, वॉट एव्हर. बट माइंड इट वेल दॅट सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट आर ऑलवेज नाउन्स. सो इन धिस वे, ॲज वी हॅव अरेंज्ड the words in proper way, now it becomes subject plus verb plus object
So it becomes a meaningful sentence. Subject and predicate. Now this is subject. Everything that follows subject, subject नंतर येणारं, कर्त्यानंतर येणारं जोही काही वाक्याचा भाग असेल, that is called as predicate having one finite verb in it. What is subject? Subject म्हणजे वाक्याचा कर्ता, जो एखादी कृती, एखादी ॲक्शन करतो आहे. त्याच्यानंतर जे जे काय येत असेल, त्याच्यानंतर शब्द वाक्यामध्ये जे जे काही शब्द येत असतील, त्या पूर्ण जो ग्रुप आहे, that is called as predicate. So this is simple structure of a sentence: subject plus verb plus object. So according to English language, there are 4 types of sentences. We will see those types of sentences one by one. जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो, जेव्हा आपण आपले विचार व्यक्त करतो, जेव्हा आपण समोरच्याला काहीतरी सांगतो, तेव्हा प्रत्येक वेळी आपण सांगत नसतो. प्रत्येक वेळी आपण सांगत नसतो. कधी आपण प्रश्न विचारतो, कधी आपल्याला आनंद होतो, आपण तो आनंद व्यक्त करतो. एखादी वेळी आपल्याला दुःख झालं, दुःख व्यक्त करतो. मानवी मनाच्या लाखो कोट्यावधी भावना, इमोशन्स जे आहेत, त्या आपण वाक्यांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. आणि म्हणून प्रत्येक इमोशन बोलण्याकरता, एक्सप्रेस करण्याकरता वाक्याची रचना ही वेगवेगळी असावी लागते. तर मग असे 4 प्रकार कुठले आहेत वाक्याचे? फर्स्ट इज assertive, assertive sentence, or it is called as declarative sentence. This is assertive sentence or declarative sentence. What do you mean by assertive? To assert means to say something or to make a statement, to declare something. Assertive म्हणजे काहीतरी सांगणे. मग आपण काय सांगतो? मी काल बाहेरगावी गेलो होतो, मी उद्या कॉलेजला जाणार आहे, परवा माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, काल मी मॅच बघितली, आज सिनेमा बघितला, या सिरियल्स बघितल्या, व्हॉट एव्हर. दीज ऑल आर स्टेटमेंट्स. दीज ऑल आर स्टेटमेंट्स. Subject plus verb. These are the important components of any sentence. Subject आणि verb शिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. काही वाक्यांमध्ये सब्जेक्ट दिसत नाही, but that is assumed subject, that is hidden subject. काही वाक्य असे असतात की ज्याच्यात सब्जेक्ट दिलेलाच नसतो. So there you have to assume subject. When we ask teacher, may I come in sir? Teacher says yes. आपण वर्गाच्या बाहेर गेलोय, आपण वर्गाला लेट पोहोचतोय, आपण टीचरला विचारतो, मे आय कम इन सर? टीचर सेज येस. येस मध्ये काहीच नाही आहे, पण येस मध्ये व्हॉट इज हिडन? यू मे कम. दिस इज द कंप्लीट सेंटेन्स. सो सब्जेक्ट अँड वर्ब आर नेसेसरी ingredients of any subject. Verb, object may be there, may not be there. I read. This is a complete sentence. I read. Whether I read newspaper or a novel or a story or a collection of poetry or a research paper, that may not be necessary to tell you. मला कदाचित ते सांगणं गरजेचं नाही वाटलं. आय रीड, मी वाचतो, मी वाचन करतो. काय वाचन करतो? कविता वाचत असेल, कादंबरी वाचत असेल, न्यूजपेपर वाचत असेल, मॅगझिन वाचत असेल. द बॉईज आर प्लेइंग. आपण रस्त्याने चाललो आहे आणि एखाद्या छोट्याशा ग्राउंडवर लहान लहान मुलं खेळत आहेत. सी द बॉईज आर प्लेइंग. व्हॉट आर दे प्लेइंग? वेदर दे आर प्लेइंग क्रिकेट और फुटबॉल or volleyball or anything else, that is not at all important. So 2 things, subject and verb. Without these things, a sentence
cannot be completed. Now we have seen assertive sentence or a declarative sentence. There are two types in every sentence. One is affirmative and second one is negative. What is affirmative sentence? Affirmative sentence is having a positive meaning. मला पैशाची गरज आहे आणि मी माझ्या मित्राला विचारलं मला 500 रुपये देतो का सध्या 2 दिवस काम आहे, कॅन यू लेंड मी 500 रुपीज? तो म्हणतो यस. तर त्याचं उत्तर जे आहे ते अफर्मेटिव्ह आहे, कारण त्याने मला पैसे देण्याची तयारी दाखवली, त्याने हो म्हटलेलं आहे. दुसरी शक्यता आहे कॅन यू लेंड मी मनी? नो यार, आय डोंट हॅव मनी. त्याच्याचकडे पैसे नसतील, मग ते झालं सेंटेन्स निगेटिव्ह. त्यामुळे आपण कुठलंही वाक्य जेव्हा बोलतो तेव्हा इट इज नॉट ओनली अबाउट असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. एव्हरी सेंटेन्स मे बी पॉझिटिव्ह वन, अफर्मेटिव्ह वन और निगेटिव्ह वन. होप दिस इज क्लिअर. आता असर्टिव्ह सेंटेन्स वापरायचं कुठे? असर्टिव्ह सेंटेन्स टू मेक अ स्टेटमेंट. पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. काल दवाखान्यात एका पेशंटला मी भेटायला गेलो, आज त्याला डिस्चार्ज झाला, त्याची तब्येत सुधारली. असर्टिव्ह सेंटेन्स आहे. काल मी दवाखान्यात एका पेशंटला भेटायला गेलो आणि दुर्दैवाने आज त्याचा मृत्यू झाला. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. फरक लक्षात येतोय? सो इट मे बी affirmative or it may be negative, but as we are making a statement only, it is called as declarative sentence. Declarative किंवा assertive sentence चा दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे टू शो हॅबिच्युअल ॲक्शन. की आय रीड. तुम्ही म्हणा सर तुम्ही आता बोलतायत, कुठे वाचून राहिले, काही सांगता? आय रीड मीन्स आय एम having habit of reading. When I reach home, I will read the book. In morning, I might have read few pages. मी सकाळी काही पेजेस वाचले असतील, मी संध्याकाळी घरी गेल्यावर काही पेजेस वापरेल. दिस इज माय हॅबिट. राम वेक्स अर्ली इन द मॉर्निंग. रामची सकाळी लवकर उठायची सवय आहे. राम रोज सकाळी 4:30-5ला उठतो. आता तर संध्याकाळ झाली आहे ना, पण आपण स्टेटमेंट काय करतोय? व्हॉट इज द हॅबिच्युअल ॲक्शन ऑफ राम, जी त्याची सवय आहे. कोणी रात्री लेट नाईट जागत असेल, रात्री अभ्यास करत असेल, सो ही स्टडीज टिल मिडनाईट, मध्यरात्रीपर्यंत तो अभ्यास करतो, ही त्याची सवय झालेली आहे. सो व्हॉट एव्हर द स्टेटमेंट्स वी मेक ऑर टू शो हॅबिच्युअल ॲक्शन्स वी यूज असर्टिव्ह सेंटेन्स. क्लिअर? आय थिंक दिस पार्ट इज क्लिअर. Coming down to second type, that is interrogative sentence. Interrogative sentence means to ask question. To ask interrogative sentence means a sentence in which a question is asked. Why do we ask question? What is the purpose? आपण प्रश्न का विचारतो? मी रस्त्याने कुठेतरी चाललो आहे आणि समोरून माझा मित्र येतो आहे, मी त्याला विचारतो वेअर आर यू गोईंग? कुठे चालला? मी एका डायरेक्शनने चाललो आहे, तो दुसऱ्या डायरेक्शनने येतो आहे, तो दुसरीकडे कुठेतरी चालला आहे, खूप घाईत आहे. मी त्याला विचारतो वेअर आर यू गोईंग? तू कुठे चालला? मित्राला फोन केला, आर यू फ्री? व्हॉट आर यू डुईंग? मित्र काय करतोय घरी हे मला जाणून घ्यायचं आहे. सो टू आस्क क्वेश्चन टू गेट an
आपण प्रश्न काय विचारतो? कारण आपल्याला त्याचं उत्तर अपेक्षित असते. हे मी मुद्दाम सांगण्याचं कारण असं आहे की क्वेश्चन टॅग नावाचा एक प्रकार आहे, जोही प्रश्नार्थक वाक्यासारखाच असतो, पण त्याच्यातून उत्तर अपेक्षित नसते. सो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इज यूज्ड टू आस्क क्वेश्चन. आता आपण मगाशी बघितलं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब देन फॉलोड बाय ऑब्जेक्ट अँड एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन. इथे नेमकं उलट आहे. ते ही इज माय फ्रेंड. प्रोनाउन झालं. प्रोनाउन इज यूज इन प्लेस ऑफ नाउन. हेल्पिंग वर्ब नाउन. आलं लक्षात? ही इज माय फ्रेंड. तुम्ही मला एखाद्या व्यक्तीबद्दल विचारलं की सर त्या माणसासोबत काल तुम्ही दिसले, हा कोण? ही इज माय फ्रेंड. मी तुम्हाला सांगितलं. समजा मी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करतोय, मी अतिशय अडचणीत आहे, पैशाची अडचण असेल, माझी तब्येत खराब असेल, माझ्या घरी काही दुर्घटना घडली असेल, मी प्रचंड प्रचंड मदतीच्या गरजेत आहो. आणि त्याला म्हटलं मित्र येतो का थोडा वेळ मदतीला? त्यांनी नाही म्हटलं तर म्हणतो दोस्ती हात नाही कुछ भी. मग मी फक्त याची प्लेस बदलतो. इज ही माय फ्रेंड? तर हट, माझा मित्र तर शकत नाही. तो माझ्या अडचणीच्या वेळी जर कामी येत नाही, मी जर मित्राच्या अडचणीला कामी गेलो नाही, तर मैत्रीला काय फायदा आहे? ही इज माय फ्रेंड हे झालं स्टेटमेंट, असर्टिव्ह सेंटेन्स. नाउ सी द डिफरन्स. असर्टिव्ह सेंटेन्स begins with noun or pronoun with subject. Assertive sentence begins with a subject and followed by verb or helping verb. सगळ्यात पहिले सब्जेक्ट, मग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये उलट आहे. इट बिगिन्स विथ आयदर WH क्वेश्चन, वॉट एव्हर द क्वेश्चन इज, वेअर आर you going. Where सोडून द्या. Are helping verb then followed by subject. So what is the difference between these two sentences? Assertive sentence always begins with subject followed by verb or helping verb, whatever it is. लक्षात ठेवायचं आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स हे पहिल्यांदा सब्जेक्टनी सुरू होईल अँड फॉलोड बाय वर्ब और हेल्पिंग वर्ब, while interrogative sentence always begins with helping verb and that is followed by subject. So first it comes helping verb which is followed by verb. Hope this is very clear. Sorry, which is followed by subject. Hope this is very clear. Interrogative sentence is always, it begins with helping verb, WH word असेल तरीही त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब येतो अँड देन फॉलोड बाय अ सब्जेक्ट. while assertive sentence begins with subject and then followed by verb or helping verb. Hope this is clear. Okay. Third one is imperative sentence. Imperative sentence is used to give order, command, request or entreaty. Now what is this? Suppose you are in class and a person is teaching you. It means that the person who is teaching is your teacher. When a person is teaching you in class, he is your teacher
and he asks you to get chalks from staff room. शिक्षकांनी सांगितलं बेटा स्टाफ रूम मधून chalks घेऊन ये, खडू घेऊन ये. It is a kind of order because student cannot avoid it. Students cannot, or students should not avoid it. Student must obey the teachers. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. आता इथे क्लिअर कट बायफर्केशन आपल्याला दिले आहे की द स्पीकर ऑफ द सेंटेन्स इज अ टीचर. इट मीन्स दॅट ही इज स्पीकिंग टू हिज स्टुडंट्स. Because a teacher, if he is at home, I am a teacher, and when I go to my home and I speak to my child, I speak to my father, I speak to my mother, at that time I am not teacher. I am having some different relations. For my parents, I am their son. For my children, I am their father. Though I am working as a teacher in the institution, wherever I am teaching, at that place only I am teacher, while in my personal life, I play a different role. So when it comes ki teacher said, so it is clearly indicated that teacher is speaking to student. Okay? An officer said, military force आहे, युद्ध चालू आहे दोन देशांमध्ये आणि त्या कमांडरनी म्हटलं फायर. सो इट इज नॉट रिक्वेस्ट, ही इज कमांडर. तो तुम्हाला कमांड देतो आहे सोल्जर्सला की चलो स्टार्ट द फायरिंग. ॲट दॅट टाइम ही इज अ कमांडर अँड ॲज पर द मिलिटरी डिसिप्लिन एव्हरी सोल्जर मस्ट फॉलो इट स्ट्रिक्टली विदाउट एनी काइंड ऑफ हेजिटेशन ऑर क्वेश्चन इन द माइंड. जेव्हा कमांडरनी तुम्हाला आदेश दिलेला आहे फायर, याचा अर्थच दिस इज कमांड. दिस इज कमांड. बट व्हेन टू पीपल of same age having no relation with one another, suppose I go to bank and I had to fill some form and I have forgotten my pen. I ask a stranger, will you please give me your pen? मी बँकेत गेलो, मला फॉर्म भरायचा, माझ्या खिशात पेन नाही आहे. मी शेजारच्या एखाद्या माणसाकडे पेन बघतो आणि त्याला विचारतो, विल यू प्लीज गिव्ह मी युअर पेन? मला पेन द्याल का? तो माझ्या ओळखीचा नाही आहे. आय डोंट हॅव एनी राईट टू ऑर्डर हिम, हे पेन दे. वो बोलेगा नहीं देता, जा कौन है पेन मांगने वाला, बोले. So when I am speaking to a stranger, I am speaking to some elderly person. माझ्या वडिलांचे मित्र असतील, त्यांच्याशी जर मला बोलायचं असेल तर मी मित्राशी, माझ्या मित्राशी जसं बोलतो त्या टोनून नाही बोलणार. आय विल रिक्वेस्ट हिम, अंकल थोडंसं बाजूला होता का, अंकल एक्सक्यूज मी प्लीज. गेटिंग माय पॉइंट? सो ऑर्डर given by some senior who may not be senior in age but may be senior in designation. Command that must be followed. Generally in military it happens. Request when you are speaking to a stranger or a senior person senior to you or who is not known to you, then the way you speak, you ask something, is request. And last is entreaty. Entreaty is a kind of लोएस्ट काइंड ऑफ रिक्वेस्ट. की आपण बघितलं आपल्या घरापाशी, आपण दारात उभं असतो, एखादा गरीब माणूस येतो, भिकारी येतो, वो आपको ये नहीं बोलेगा रोटी लाओ, 2 दिन से खाना नहीं खाया. आप बोले कि कौन है भाई तू, इतने आवाज चढ़ा कर रोटी मांग रहा है. भिकारी जेव्हा येतो, भाऊ 2 दिवस काही खाल्लं नाही, प्लीज खाने को कुछ दो, काहीतरी द्या खायला. दिस इज बेगिंग, याचना करणे. इज कॉल्ड एज एंट्रिटी. सो विल यू प्लीज गिव मी युअर पेन? स्टँड अप, गेट आउट, ओपन द डोअर, क्लोज द विंडो. ऑल फायर, ऑल काइंड ऑफ थिंग्स आर either orders or command or request or entreaty that depends upon the relationship between speaker and the listener. हे कशावर अवलंबून आहे? तुम्ही जर तुमच्या मित्राला पेन मागत असाल तर तुम्ही रिक्वेस्ट नाही करा, दे रे पेन, आय वॉन्ट रेड पेन, बिकॉज यू आर फ्रेंड्स. बट वेन यू आर इन एक्झाम हॉल and a student from some other school is sitting beside you and you have to ask eraser or a pencil, hey पेन दे, पेंसिल दे, ये नहीं चलेगा, कारण तो स्ट्रेंजर है, अनोळखी है. मग आपल्याला काय करावं लागेल? पेन देतो का 1 मिनिट, इरेजर देतो का 1 मिनिट, पेन्सिल देतो का 1 मिनिट, थँक्यू. हां. सो इट डिपेंड्स
upon the relationship between two people. One is speaker and another is listener. Hope all these three types of sentences are clear. First one is assertive or declarative sentence. Second one is interrogative sentence. Third one is imperative sentence. And coming to last, लॉंग बॅक काही वर्षापूर्वी टीव्हीवर कोल्ड्रिंकची ॲडव्हर्टाईज यायची. ती दुपारची वेळ असते. अचानक घराची डोरबेल वाजते. टिंग टॉंग बेल वाजली की घरातला माणूस कोणीतरी ते दार उघडतो आणि द ग्रेट आर्टिस्ट अमिताभ बच्चन एकदम त्याला समोर दिसतो. आई अमित जी. अमिताभ विचारतात, घर में पेप्सी है? एक पर्टिक्युलर कुठलं तरी प्रॉडक्ट. जस्ट इमॅजिन करो की दुपारची वेळ आहे, कूलर लावून आपण उन्हाळ्यात कूलर लावून एसी लावून झोपलेला, अचानक दरवाजाची वेल वाजते आणि विराट कोहली येतो. भाऊया सगळे दुकानं बंद, पाणी देता प्यायला. जो तुमचा आवडता ॲक्टर असेल, प्लेयर असेल, हुसो एव्हर ॲक्ट्रेस असेल, अचानक आपल्याला काही डोक्यात नाही आहे, काहीच विचार नाही आपल्या मनात की असं काही होईल आपल्या आयुष्यात. किंवा आपण मुंबईमध्ये आहो, रेल्वे स्टेशनवर एअरपोर्टवर उभं आहे आणि आपल्या बाजूला सचिन तेंडुलकर फ्लाईटची वाट पाहत माझ्या बाजूच्या सीटवर बसून आहे. इज इट एक्सपेक्टेड? असं एक्सपेक्ट केलं होतं? अचानक सचिन तेंडुलकर, अरे बापरे सचिन. आश्चर्य वाटेल, आनंद होईल. सो वी एक्सप्रेस आवर फिलिंग्स विच आर सडन फिलिंग्स. विच आर सडन फिलिंग्स. एखाद्या टायगर सँच्युरीमध्ये गेलं, वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आपण गेलेलो आहोत. 2-3 तासाची सफारी आहे, 2 तास झालेल्या 3 तासाची सफारी आहे. काहीच हरण मोराच्या पलीकडे काहीच दिसलं नाही. आपण चिडून अरे यार क्या आहे. पण ऑल ऑफ द सडन वाघाची एक फॅमिली 3-4 कब्स आणि वाघिणी त्यांना दिसले. हा 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 क्या बात आहे यार. 5-5 शेर एक साथ. 2 तास जे आपण थकून गेलो होतो, 2 तास थकून गेलो होतो आणि असं वाघाची फॅमिली समोर दिसली, क्या बात आहे, सुंदर. सो वी एक्सप्रेस अवर सडन फिलिंग्स. कारण 2 तासात आपण इतकं इरिटेट झालो आहे, काहीच दिसत नाही यार, निवळ फिरून आलं उन्हाचं. ऑल ऑफ द सडन टाइगर फैमिली आपको दिखती है. सो इट इज नेचुरली समथिंग दैट गिव्स अस प्लेजर. क्रिकेटची मॅच चालू आहे, शेवटच्या बॉलवर 5 रनची गरज आहे, शेवटचा बॉल आहे, वर्ल्ड कपची फायनल चालू आहे, भारत विरुद्ध कुठली तरी टीम, आणि शेवटच्या बॉलवर 5 रन पाहिजे. 9 विकेट्स गेलेले आहे. एकच बॉल खेळून काढायचा आहे. तो बॉल जर खेळला तर तुम्ही हरणार. आणि त्या बॉलवर इंडियन बॅटरनी जर 6 मारला, यस दिस विल बी युअर फिलिंग. काय वाटेल? खरंच जिंकला पाहिजे, आपला देश जिंकला पाहिजे. शेवटच्या बॉलवर 5 रन अशक्य, कारण दोघंही 8व्या-9व्या नंबरचे बॅटर्स आहे आणि अचानक कोणीतरी बॅट फिरवतो, तो 6 जातो, आपण मॅच जिंकून जातो. यस. काल एका पेशंटला मी दवाखान्यात नेलं. दुर्दैवाने रस्त्यात कुठेतरी ॲक्सिडेंट बघितला असेल. दुर्दैवाने तो पेशंट वाचू शकत नाही. डॉक्टर सांगतात की सर सॉरी अनेबल टू सेव्ह द पेशंट. अरे रे. बिकॉज yesterday when we admitted the patient, it is with the hope that doctor will treat him in such a way that by a day or two he will walk out. तो वापस येईल, चालत येईल. पण जेव्हा डॉक्टर सांगतात की सॉरी कुड नॉट सेव्ह द पेशंट, त्यावेळेस जे आपल्याला आपल्या भावना निर्माण होतात मनात, त्या आर निगेटिव्ह फिलिंग्स. सो वॉट एव्हर द सडन फिलिंग्स आर एक्सप्रेस्ड इन अ वे. आणि बरेचदा आपण इंटरजेक्शन जेव्हा शिकलो पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये, तेव्हा आपण बघितलेलं आहे की बऱ्याच शब्दांना अर्थ नसतो. मेनी वर्ड्स डू नॉट हॅव डिक्शनरी मिनिंग्स, बट दे आर वर्बल इक्विव्हलन्स टू युअर इमोशन्स. तुमच्या भावना व्यक्त करण्याकरता यस, हे जे यस आहे त्याला यस नो या अर्थाने अर्थ नाही आहे. यस मीन्स यस हमने करके दिखाया. अदरवाईज यसचा अर्थ हो असा आहे. डिक्शनरी जर आपण YES पाहिलं तर हो, होकारार्थी शब्द. बट हिअर व्हेन आय से यस, आय टॉप द बोर्ड, बोर्डातून मी टॉप आलो, कॉलेजमधून टॉप आलो, युनिव्हर्सिटीतून टॉपर आलो,
येस. येसला हो अर्थ नाही आहे. येस, आय हॅव प्रूव्ड माय सेल्फ. सो टू एक्सप्रेस सडन फिलिंग्स वी यूज exclamatory sentences. Hope 2 lectures we have already shared with you along with an introduction to this class. हे 2 लेक्चर्स जे होते ते फ्री लेक्चर्स होते. आपण ते फ्रीली कितीही वेळा बघू शकता. याच्यानंतरचा जर आपल्याला लेक्चर जॉईन करायचं असेल तर याच व्हिडिओखाली एक लिंक तुम्हाला देण्यात येईल. ती लिंक क्लिक करा. जी ॲडमिशन प्रोसिजर आहे त्या लिंकवर दिलेली ती पूर्ण करा आणि 24 तारखेपासून 24 जून 2024 पासून रात्री 8 ते 9 आपण लाईव्ह रोज रात्री 8 ते 9 एका टॉपिकवर चर्चा करूया. यापूर्वी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्यांनी या कोर्सला ॲडमिशन घेतलेले ऑनलाईन सेशन करता त्यांना 1 वर्षापर्यंत हे सगळे व्हिडिओ वारंवार तुमच्या सोयीने, तुमच्या इच्छेने, तुमच्या वेळेनुसार कितीही वेळा पाहण्याचे फ्री अधिकार दिलेले राहतील. 1 वर्षानंतर ही लिंक डिॲक्टिव्हेट होईल. तर लवकरात लवकर खाली दिलेली लिंक क्लिक करा आणि क्लासेसला जॉईन व्हा. 24 तारखेपासून 24 जून 2024 पासून आपण ऑनलाईन क्लासेस ज्यांनी लिंक पूर्ण भरून ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांच्याकरता राहील. थँक्यू व्हेरी मच.